आणि भिवंडी महानगरपालिकेमध्ये प्रभाग पद्धतीने निवडणूक होतीये। नगरसेवक पदासाठी एकूण 458 उमेदवार रिंगणात आहेत, तर 4,69,000 मतदारांची संख्या आहे। भिवंडीमध्ये सकाळी 11:30 वाजेपर्यंत 18% मतदान झालेलं आहे। भिवंडीमध्ये समाजवादी पार्टी आणि राष्ट्रवादीची आघाडी झाली असून काँग्रेस, भाजप आणि शिवसेना स्वतंत्र नशीब आजमावतात। तर 86 उमेदवार गुन्हेगारी स्वरूपाचे आहेत, गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत। यंदा भिवंडीकर कोणाला सत्ता देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तिकडे भिवंडी महानगरपालिकेसाठी मतदान करायला चक्क 95 आणि 86 वर्षांच्या आजोबांनी हजेरी लावली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचा प्रतिनिधी निनाद करमरकर याने। भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत मतदान करणारे आतापर्यंतचे सर्वात वयोवृद्ध मतदार आपल्यासोबत आहेत। शफाकत बोहरी असं त्यांचं नाव आहे। 95 वर्षांचं त्यांचं वय आहे आणि आज नेमका त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे। वाढदिवसाच्या दिवशी मतदानाचा हक्क त्यांनी घराबाहेर पडून बजावलेला आहे। आपण पाहू शकतो त्यांना अक्षरशः त्यांच्या दोन्ही मुलांनी धरून या ठिकाणी मतदानासाठी आणलेलं आहे। आपका एज 95 है, फिर भी आपने वोटिंग किया, लोगों को क्या अपील करोगे? रोज एक वोटिंग मिस नहीं किया। आतापर्यंत त्यांनी एकदाही आयुष्यभरात निवडणुकीचं मतदान चुकवलेलं नाहीये आणि लोकांना सुद्धा त्यांनी आवाहन केलंय की मतदान करा। अजून एक 86 वर्षाचे मतदार आपल्यासोबत आहेत। 86 वर्षाचं तुमचं वय तरी सुद्धा तुम्ही मतदानाला आलात। आज आपण पाहिलं तर अनेक तरुण मुलं सुद्धा मतदानाला येत नाहीत, काय त्यांना संदेश द्याल? हे मतदान हा प्रत्येकाचा हक्क आहे आणि तो बजावलाच पाहिजे, म्हणून प्रत्येकाने मतदान हा करावाच।